रूप पाहता लोचनी शुभ झाले ओसारले महादेवा
पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे
तस्मै श्री गुरुवे नमः। नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी सहित नमः, भवन भवानी सहित नमः। वचनायिका कमलापती माझी रंगाची विनंती, कर जोडितो कथेकारी
निघे माझी वाचा तुझी महालाभ भोगासाठी. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. बडबड करायला इकडं लक्ष द्या थोडंसं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला लागल्यात भुका. जसं एक मला फक्त एक 10-5 मिनिटं तुम्ही लक्ष द्या. आपण 10 मिनिटात फक्त बडबड नका, कोणीच नाही करायचं. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. ज्या संतांच्या पाठीमागं आज पिंपरी गावची दिंडी आहे असे जगतवंदनीय जगद्गुरु संत मान्य देहू निवासी वैरागी निवासी वैरागी मूर्ती तुकोबाराय महाराज यांचा असलेला 4 चरणांचा जो वारकरी काकरा करीत आहे अशा सगळ्या वारकऱ्यांच्या पाठातला भोंग्याहून आवाज तुमच्या कॉलनीपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कानावरती रोज अभंग पडतोय. कदाचित या अभंगावरती कधी कधी तुम्ही या ठिकाणी कधी चिंतन केलं असेल, पण आज तुम्हाला त्याचं चिंतन वेगळं ऐकायला मिळणार आहे. म्हणून असा 4 चरणांचा तुमच्या सेवेकरता या ठिकाणी अभंग घेतलेला आहे. वेळ आपल्याकडे कमी, आपल्याला थोडक्यात सगळं आवरायचं. आपलं सगळं थोडक्यातच. आपली माणसं गर्दी नाही, आपल्याकडे काय दर्दी. या दर्दी करताच आपलं कीर्तन आहे आणि दर्दीच असं आहे काय लोकांचा फायदा नाही. म्हणून आपल्याला 4 चरणांचा अर्थ पाहिजे. एक परिचरणात 4 चरणापैकी एकाही अभंगाचा अर्थ तुम्हाला मागे ठेवणार नाही. तुम्हाला अभंग समजेल. तुमच्या डोक्याच्या नाही माणसाची करून जाणार असं चिंतन मी करणार नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल, पण तुम्ही काय झाले मला आता असं चिंतन करावं लागेल. तुम्ही आता माझ्या पुढे बसलेले, तुम्ही मागे बसले, ऐकायला येत नाही माझ्या. तुमच्याकडे गेल्यानंतर तुमच्यावरती जेवढं पाहू तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने असताना तुकोबारायांचा 4 चरणांचा हा अभंग आहे. जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज या अभंगाद्वारे अभंगाच्या पहिल्याच चरणात सांगून टाकतात. थोडा एकोपरी करावा. तुकोबाराय महाराज सांगतात की पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हायचं आणि संतांची नाव घ्यायची. म्हणजे तुकोबारायांनी अभंगामध्ये संतांच्या नावाचा महिमा हा या ठिकाणी नमूद केलेला आहे. अशा पद्धतीनं अभंगाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. अभंगाचा अर्थ पाहत असताना आपल्याला आज आपण काय कीर्तन इथे जमलोय, जागरण गोंधळ आहे का कीर्तन आहे का अजून काय भराडी आहे का काय अजून शनिमेतन आपण जमलेलो आहोत. हे सगळ्यांना नमूद करणं माझं काम आहे. सगळ्यांपर्यंत पोहोचून सगळ्यांना पाहून तुम्हाला समजून देण्याचं काम आहे. तुम्ही जरी इकडे बसले तरी पण मी इकडे बघणार आहे. तुमच्याकडे माझं दुर्लक्ष होणार नाही याची गॅरंटी मी देतो. ज्याच्या गळ्यात माळ नाही अशा सुद्धा व्यक्तीला ते कीर्तन कळत असले बिंदाल बसा, काय अर्थ नाही. आपल्या कीर्तनात मोबाईल सोमनाथ महाराजांना माहिती आपलं कीर्तन कसं आहे, आपलं खराचं कीर्तन आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला या अभंगाचा अर्थ पाहत असताना काही अल्पसापरीचे हा व्यक्ती तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती, पण मागच्या वर्षी मी इथे येऊन गेलोय. नितीन महाराज सुप्रे यांच्या कीर्तनाला मी गायला आलो होतो, त्यामुळे याची कॉलनी मला माहिती होती. आदरणीय येऊन त्यांनी आमची परमानंतसनी ज्यांची पिंपरी गावाची विण्याची मुभाते येताना सांभाळतात अशी कोरे महाराज आमचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन शिवा त्यांनी 2 वर्ष झाले घेत होते, सांगत होते. पण माझी कार्तिकी वारी चालू यांना माहिती पंढरपूरची. मला 3 कीर्तनं अशी आली त्यामुळे मला यावं लागलं. पण आता निरोबाऱ्यांचं काम माझं मी वाढवतो त्यामुळे मला यावं लागलं. म्हणून तुमच्या सेवेकरता आलोय. थोडाच वेळ आपल्याकडे, जास्त वेळ आपल्याला नाही, त्याच्यामुळे काही बोललेल्या वेळ कीर्तन पाहायचे. तुम्ही इकडं तिकडं बघितलं की मी समजेल का तुम्हाला कीर्तन कळालं असं म्हणू नका. लक्ष द्या ऐका सज्जन हो. आजच्या या कीर्तन सेवेसाठी ज्यांची आम्हाला गायनाची साथ आहे आमच्या आळंदीचे साक्षात आज त्यांची दाढी एवढी आहे आणि माझी दाढी एवढी आहे. म्हणजे एक साक्षात ते वैराग्य प्राप्त करतात. त्यांच्या वागण्यातून जगण्यातून चेहऱ्यावरती जे आनंद लाभतो. माऊलींची नित्यनेमाने सेवा करतात. माऊलींची जेवढी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा माऊली परिवारातून ते पोहोचवतात. अशी सोमनाथ महाराज बालेगाव चांगली माणसं तुम्हाला भेटले, त्यांना चांगला जीव लावा. त्यांचं सगळे म्हणजे वाघोली गाव आहे, त्यांचं माहेर आहे. आता हे सासरवाडी का माहित नाही, पण त्या पद्धतीने त्यांचा संपर्क चांगल्या लोकांशी आणि प्रेमाने बोलतात सगळ्यांशी. मी त्यांना फार मानतो. आम्ही फार दिवसापासून संपर्कात आहे. त्याचप्रमाणे आमच्या आदरवाल बाबा आज विनयाला आहेत.
तर चेहऱ्यावर पाहिल्यावरती जे तेज लागतं ना, ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तेज दिसतं तो व्यक्ती आयुष्यात सुखाचं समाधान व्यक्त करत असतो. आमचे प्रकाश महाराज दुसारी ते आमच्या भक्तिशक्ती 105 नंबरच्या दिंडीत चौकदार म्हणून आहेत. आणि निळोबारायांच्या सोहळ्यात त्यांनी मागे सांगितले मी 3 दिवस येणार चौकदार सेवा करणार. अशा पद्धतीने हे बाळ चांगलं वाजवतो का डाव्या टिक्का नाही, पण पुढच्या वर्षी टिक्का लावतो चांगला वाजवतो. मला वाजव थोडा वेळ फक्त बाकी काही नाही. ताईंची पीठी मी मागच्या वेळेस पाहिली होती, थोडा ताईंच्या पीठात थोडा आवाज ठेवा. मला गायनाला चांगलं गायनाचं अंग आहे माझं, मला थोडं तुम्हाला तृप्त करता येईल अशी पद्धतीनं खरं सांगू का मनापासून. मला इथं आल्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीची जी संकल्पना आहे, पाठीमागचा तुमचा साज आहे तो फार आवडला. मी महाराष्ट्रभर हिंडतो पण मला असं पुढं बघायला मिळालं नाही. आणि विशेष म्हणजे पुढे चांदीच्या पादुका सुद्धा आहेत. त्या पादुकावरती एक पुस्तक ठेवल्यानंतर खरंच मला सांगते की एनर्जी तर आली. मी फार दमलो होतो दिवसभर, कारण प्रवास माझा अजूनही पाय मला उभा राहून देत नाही. रोज 30-40 किलोमीटर टप्पा आमचा कधी पंढरपूर होता. पण साक्षात मला इथे ठिकाणी आज पंढरपूर अवतरण्यासारख्या या ठिकाणी या पिंपरीतील एचे कॉलनीत वाटते. म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करायचा आहे. असो या कीर्तनाद्वारे या अभंगाद्वारे आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्याकडे आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह करत असताना काही नियम घालून दिले. पहिल्या दिवशी तुम्हाला अंगणवाडीत जायचे, दुसऱ्या वर्षी तुम्हाला पहिलीच जायचे. आता हे तुम्हाला समजणार नाही, नर्सरी आहे तुमची, काय म्हणतात हा नर्सरी. त्या आम्ही नर्सरी समजतो झाडं जिथं तयार होते ती नर्सरी. आम्हाला याच्यातलं इंग्लिश कुठलं कळत नाही. ही नर्सरी तुमची, मग तुम्ही काय एसवायची केजी काय असेल ते मला नाही माहिती, तुम्ही समजून घ्या. त्या पद्धतीनं काही स्टेप बाय स्टेप आपल्याला हे संप्रदाय काही गोष्टी शिकून देतो, भक्ती शिकून देतो. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितले नाम पण भक्ती करायची. पहिलं सांगायचं पाय काय करणार महाराज, आम्ही या वर्षाचा सप्ताह केलाय, आता आम्ही इथं काय करायचं तर पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यायचा. त्यावरती सांगायचं की संतांचं नाव कसं आहे, देवाचं नाव कसं आहे ते तुम्ही घ्यायचं. आणि दुसऱ्या दिवशीचा जो अभंग आहे ते संत पर अभंग घ्यायचा. म्हणून घेता सज्जनांची नावे नेहे माझी वाचा तुम्ही महान अभंगासाठी. म्हणून हा अभंग आज मैदान आपल्या सर्वांच्या सेवेकरता ठेवलेला आहे. आपल्याला कीर्तन संपवायचे बरोबर 9ला. 9च्या पुढे 1 सेकंद मी जाणार नाही, याची काळजी तुम्हाला मी देतो. असो च्या अभंगाचा अर्थ पाहत असताना जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. दुसऱ्या मालिकेमधला मंगलचरण 2 या मालिकेमधला शेवटचा अभंग पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. याच्यावरती आपल्याला चिंतन पाहायचे. आपल्या भाषेत समजणं असेल आपल्याला याचे चिंतन पाहायचे. पुण्यवंत का व्हायचं तुम्हाला पहिला प्रश्न पडेल. ज्या व्यक्तीला प्रश्न पडतो त्या व्यक्तीला कीर्तन समजतं. ज्याला शंका येते, त्याला सर्दी होत नाही, त्याला प्रश्न समजतात, त्याला काहीतरी शिकायचं हे आम्हाला कळतं. शिक्षकांना तुम्ही जर नाही विचारलं तर शिक्षक आहे, आमचं काम आम्ही करू. विद्यार्थ्यांनी आम्हाला जर विचारलं नाही तर ती हुशार कशी होती. म्हणून तुम्ही बोलता व्हायचं. आणि संतांचा पुण्यवंत का व्हायचं याचं सगळ्यात महत्वाचं कारण नाही बाप, ज्या सुखाकरता आज आपण तळमळ करतोय त्या तळमळीसाठी आपण पुण्यवंत व्हायचं. पुण्यवंत का व्हायचं तर ज्या पुण्याद्वारे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले, ते पाप विस्तारण्याकरता आज आपल्याला पुण्यवंत व्हायचंय. पुण्यवंत का व्हायचं, मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ केलाय. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, अखंड हरनाम सप्ताह 7 दिवस बाया विठाला असं भजन केलंय. आपल्याला विठ्ठल विठ्ठल भजन केलंय. अशा पद्धतीचं आपण करत असताना मी एवढं पुण्य कमावलंय. पुण्यवंत व्हावे हे पुण्य आपल्याला कमवायचंय. ह्या पुण्याकरिता हे पुण्य मिळवायचे म्हणजे पुण्य नेमकं काय महाराज आम्हाला पहिले ते सांगा. पुण्य म्हणजे नेमकं काय माय बाप, ते संचयाचं आग्रह करणं, ते सतत कार्य केल्यानंतर जे आपल्याला लाभ होतो, जो आपल्याला फळ मिळतं
त्याच प्रकारचं असलेले हे पुण्य आहे, जे वापरून आपण आज एवढ्या मोठमोठ्या तुळशीच्या माळ आपल्या गळ्यात परिधान करतो. याकरिता आपल्याला लागलेलं संचय म्हणजे ते पुण्य आहे. म्हणून हे पुण्य आपल्याला मिळवायचंय. पहिला प्रश्न, पुण्य का मिळवायचं? तर त्या भगवान परमात्म्याचं असलेलं मुख पाहण्याकरता, आपल्या जीवनामध्ये सुख मिळवण्याकरता पुण्य कमवायचे, सुखाने आनंदाने जगण्याकरता आपल्याला पुण्य कमवायचे. आणि हे पुण्य आपल्याला कमवण्यासाठी तुकोबाऱ्या सांगतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हायचंय, पण कशासाठी? तर सज्जनांची नावं घेण्याकरता आपल्याला पुण्यवंत व्हायचे. हे सत आणि जन म्हणजे संत जन, सज्जनांची सज्जन, सत अधिक जन म्हणजे संत जन. पण ह्या संतांची नावं आपल्याला घ्यायची. मग ती संतांची नावं कोणती आहेत तुम्ही नेहमी म्हणता का नाही माहिती नाही, पण काकड्यात आम्ही नेहमी म्हणतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता सांग बोला शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता सांग बोला शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. आमचे जुन्नरकरांचं भजन, आमच्या जुन्नरकरांचं भजन आहे का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोला शेख मोहम्मद सावताबाई बोला तुपान जनाबाई सखूबाई महाल बाबा सहाल बाबा पंडाजी बाबा एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोला शेख मोहम्मद सावताबाई बोला तुपान जनाबाई तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आचार्य कुठे गेली जेवायला? काय मला सांगा पाहिजे आहे ना? ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. त्या पद्धतीने घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावं आपल्याला घ्यायचे. नाही एवढं जमलं ना असं बाबांना आजोबा पंढरी बाबा हे नाही जमलं तर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. हो तुम्हाला एवढं जमलं नाही तर ज्ञानोबा पासून तर सोमनाथ महाराज तुकोबारायापर्यंत, ज्ञानोबा पासून तर तुकोबारायापर्यंत बडबड करू नका बाय. हो बडबड नका. ज्ञानोबा पासून तुकोबारापर्यंत जेवढे काही संत झाले, कळसा पायापासून तर कळसापर्यंत जेवढे काही संत झाले, त्या संतांचं सगळ्यांची नावं ज्ञानोबा आणि तुकोबा या भजनामध्ये, म्हणून ज्ञानोबा तुकोबा भजन वारीत जाते. हे सज्जनांची नावं मायबाप आपल्याला जीवनात घ्यायची.
म्हणून या सज्जनांची नावं घेण्याकरता आपल्याला काही गोष्टींची गरज अभंगाच्या पहिल्या चरणात त्या ठिकाणी तुकोबराया सांगितलं. संतांची नावं घ्यायची. महाराज आम्हाला जमणार नाही, मग ज्ञानोबा तुकाराम ही सज्जनांची नावं घ्यायची. म्हणजे त्याच्यात पायापासून तर कळसापर्यंत सगळ्या संतांची मायबाप नाव येतात. मग घेतात सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी, या गोष्टीनं माझी वाचा जरी तुटली, निघे माझी वाचा तुटी, तुटली वाचा महालाभ भुकासाठी. हा लाभ आहे तो फुकाट आहे, आणि हा फुकट लाभ मला मिळवायचा असेल तर मला सज्जनांची नावं घ्यायला पाहिजे. ही सज्जनांची नावं जी तुम्हाला यादी करून सांगितली ती संतांची नावे आहे. आणि संतांची नावे का घ्यावी तर आपल्या जीवनात जी पाप आपल्याकडून कळत नकळत जी घडलेली असतात, ही पाप घालवण्याकरता आपल्याला सज्जनांची नावे घ्यायची आहे. म्हणून विश्रांतीचा टाव पायी संतांची भक्ती, विश्रांती संतांच्या पायावरती पाहिजे. तो विश्वास माझा संतांच्या पायावरती पाहिजे. तोच विश्वास ठेवून, तोच संतांच्या पायावरती भाव ठेवून आज आपण आपल्या जीवनामध्ये संतांची नावे घेऊन तोच भाव आपल्या मनापासून जो आहे तो संतांच्या पायावरती ठेवायचा. तिसरं चरण विश्रांतीचा संतांच्या पायावरती आपला असावा. संतांचे पायी हा माझा विश्वास. संत सांगतात की संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे, आणि तो विश्वास म्हणून या आस मोकळली, तो म्हणून मी आस ठेवली की संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. आणि या संतांच्या पायावरती विश्वास असल्यानंतर काय लाभ होतो? महालाभ भोगासाठी. कशासाठी? महालाभ सांगितले, फुकाट लाभ होतो. कशाने? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम ही संत सज्जनांची नावे घेतल्यानंतर तो लाभ आपल्या जीवनात तुकोबराया सांगतात की होतो.
हे विश्वास महाराज गाडगे पालखी सोहळा प्रमुख सांगत नाही, हे संतांची वचन आहेत, ती आमच्या द्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं शेजारीच आपलं टास्क आहे का नाही पत्र, ते पत्र आमच्याकडे येतं, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याचा लिखित आम्ही नाही, ते सज्जनांनी लिहिलेले आहे. ते सज्जनांनी लिहिले म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, गीता हे सज्जनांनी लिहिलेली आजही ग्रंथ आहेत. त्याद्वारा आम्ही तुमच्यापर्यंत हरिपाठ असेल, कागडा वचन असेल, त्याच्यातले काही भाव आम्ही तुमच्यापर्यंत मांडतो आणि तुम्हाला ते सांगतो. मी म्हणे नाही तर तुका म्हणे. तू काय म्हणतो ते नको सांगू, तुकाराम महाराज काय म्हणतात ते सांगा. कारण संतांची पायी विश्रांतीचा ठाव, पायी संतांची हा आमचा भाव आहे, म्हणून ते आपल्याला नमूद करायचे. अशा पद्धतीने जीवनामध्ये आपण आज आल्यानंतर आपल्याला काही महत्वाची घ्यायची आहे. मग सज्जनांची नावे घेण्याकरता पुण्यवंत व्हायचं असेल तर काही नियम वारकरी संप्रदायाने घालून दिलेले आहेत. उदाहरणार्थ आमचं महाराज 60 वर्ष झालेलं आहे. 60 वर्षाच्या पुढं हे शरीर आपलं फक्त जवळ हात चालावया पाय, नाक मुख डोळा बोलाया वचन, तव तू आपले सोहित पाय. तीर्थयात्रेत जायला चुकू नको. तीर्थयात्रेला जायला चुकायचं नाही. आपले लोक कधी निघाल्या तीर्थयात्रेला, इष्टीचं तिखट पुकायला आलं का मग पंढरपूरला जाऊ, चला पंढरीला जाऊ, हो लगेच वाजू सांग. मग कसे सांग आमचं वय झालं महाराज, आम्ही तावडीतून सुटलो, मग आम्ही पुढं घाटतो महिलांना अर्ध तिकीट आहे का नाही. आणि आमच्यासारख्या 75 म्हणजे माझं नाही म्हणता येतं, हे 75 वाल्यांना फुकाडे पुढे जा इष्ट्या सगळ्या बाबांनीच भरलेल्या आहेत. बाबांनी बायांना अख्ख्या इष्ट्या भरल्या. मी काल आळे फाट्यावर आलो, इष्टीत जागाच नाही बसायला. मी आळे फाट्यावर आलो, बरेच जागे इष्टीवाल्याने शिवशाहीचं तिकीट काढलं. बाबा मला इथे कीर्तनाला संध्याकाळी जायचं. ही परंपरा काय, फुकट भेटलं का लाभ आपण घेत असतो. हा महालाभ फुकासाठी फुकाट घ्या. 75 वय झालं की फुकाडे डान्स लावूया, महिला अर्ध तिकीट फुकाट लावून घ्या. असाच लाभ आपल्याला जीवनात घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला तुकोबारे सांगतात हा लाभ फुकाट आहे, म्हणून माझी जरी वाचा तुटली तरी चालेल, पण महालाभ आहे तो माझ्या जीवनात. माझी वाचा तुटून गेली तरी चालेल, पण मी त्या सज्जनांची नावं, माझा कसा बसला तरी चालेल, पण मी त्या संतांची नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या Mara
महालाभ फुकासाठी तो लाभ फुकाट आहे. तो माझी वाचा तुटली तरी चालन, पीटीची पेय पीटीची बदल तुटली चालन, तरी पण मी ते सा रे ग प पुढं म्हणत नाही. ते म्हणा पण माझी वाचा तुटली तरी चालेल. तो कुमारा सांगतात की तू लाभ नाही घेणार पण तो फुकाट आहे म्हणून घेणार. आणि ते काय होते, फुकाट आलं का किंमत कळत नाही. म्हणून त्या ठिकाणी आता सध्या ते कलियुगाचा वारा सगळ्यांवरती लागलाय. ते मला जेवढं अभंग होते म्हणजे पटापटा घेतला. आपल्याला पुढे विषय काय मांडायचे त्याच्यासाठी आपण पटापटा अभंग सोडवतो. यांना सुद्धा सांगितले पटापटा उरका. आपल्याला ते वेळ पुढे द्यायचा आहे, आपल्याला विशेष नमूद करायचा आहे. कारण मला मागच्या लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही जी दोन नर्मदा परिक्रमा या जीवाकडून शिवस्वरूप आल्यानंतर जी केली ती नर्मदा परिक्रमा आम्हाला समजून सांगा. म्हणून आपल्याला शेवटच्या चरणात ती नर्मदा परिक्रमा समजून सांगायची. त्याच्याकरता आपल्याला जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा करावी. आता मी पहिल्या अभंगाच्या चरणावरून जातो. ते पुण्य आपल्याला मिळवायचं असेल तर ते काय करावं लागेल, तर वारकरी संप्रदायानुसार मी तुम्हाला मागाशीच सांगून गेलो की आपल्याला काही साधना करायची गरज आहे. आणि ही साधना मिळवल्यानंतर त्या पुण्याचा संच आपल्या जीवनात नक्की होतो. याकरिता आपल्याला त्या माध्यमातून ती संतांची परंपरा असलेली आपल्याला जीवनात पाहिजे आणि ती साधना आपल्या जीवनात करायची. ही साधना केल्यानंतर त्या पुण्याचा संचय आपल्या जीवनात होईल. म्हणून पुण्यवंत व्हायचं, म्हणून ज्ञानवंत कुमाऱ्या सज्जनांची नावं घ्यायची, म्हणून वाचन फुकट असलेलं नाव, फुकट असलेली परंपरा आपण लाभ घ्यावायचा आहे. म्हणून संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा आहे. तीच विश्रांती आपल्याकरिता आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ती सज्जनांची नावं घेतल्यानंतर हा लाभ होतोय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. पण ती संतांची नावं घेण्याकरता बाई बाप खूप पुण्याची गरज आहे. सोमनाथ महाराज एखाद्या व्यक्तीला मी भेटल्यानंतर सांगतो की तुमच्या गळ्यात त्या तुळशीच्या माळा कशा आल्या. मग व्यक्तीकडून मला त्या ठिकाणी उत्तर मिळतं. महिलेनं जर पारमार्थ केलेला असेल तर ती महिला सांगते की माझ्या आजीने मला त्या ठिकाणी पंढरपूरला नेलं आणि मग पंढरपूरला मी तिच्या सगळं जायचे. त्या आजी मला देवाचं दर्शन घडवायची. आमच्या वडिलांनी, एखादी महिला सांगते, आमच्या वडिलांनी गाथा वाचली, पोथी वाचली, नवनाथ पारायण केलं, स्वामी समर्थांचं चरित्र पारायण केलं, दत्त पारायण दत्तया केलं. म्हणून आमच्या जीवनामध्ये त्या दत्त स्वरूपाचं नाव आमच्या जीवनात आलं. म्हणून आम्ही परमार्थ केला. हे पुण्य संचय आमच्या पूर्वजांनी केलं. हे पूर्वजन संचय करतात आणि ते आपल्याला ऐकत त्या ठिकाणी मिळतं. ज्याप्रमाणे आमची गाडगे घराण्याची परंपरा गाडगवाडी खेड तालुका या ठिकाणी आमच्या आजोबांचं सोपान महाराज गाडगे, अनेकांना नाव त्या भागामध्ये माहिती आहे. बाबांचं 74 वय आहे आणि त्यांनी आज 5-50 गावांमध्ये जाऊन, माझ्यासारखं पूर्ण वेळ जाऊन गावांमध्ये सत्य चालू केले. अखंड आगम सत्याचं मार्गदर्शन त्यांच्याद्वारा लाभतं आणि अशा पद्धतीने ते लोकांना आज त्या ठिकाणी ती नाव घेण्यासाठी असे काही व्यक्ती मला मिळतात. काही नव्हतं महाराज आमच्याकडे शून्यातून उभं केले. असं बापाने आम्हाला घराबाहेर काढलं पण तुमच्या बाबांचा सहवास लागला, बाबांनी आम्हाला ते नाम घ्यायला लावलं. असे सज्जन आम्हाला भेटले तर तुमच्या बाबांमुळे आमचं कल्याण झाले. ही आमची 4थी पिढी माझ्यापर्यंत आहे. अशी परंपरा असेल, ते पुण्य असेल तर आपल्याला हे सज्जनांची घेतलेली नावं आपल्या जीवनात येतात. म्हणून ही परंपरा असावी लागते, हे पुण्य असावं लागतं. ते पुण्य जर आपल्याकडे असेल तर आपल्याला परमार्थ आणि साधना करता येते. तेरा पुण्य असाच्या संतांचा समागम घडण्याकरता संत
संतांची नावं घेतल्यानंतर ते पुण्याच्या गाठी संचय झाल्यानंतर ते संतांचा समागम व्हावा, संतांचा सहवास लाभावा, म्हणून अशा काही सज्जनांचा सहवास तुम्हाला तुमच्या जीवनात लाभेल, तेव्हा तुम्हाला ती पुण्याची संचयाची गाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. म्हणून ही पुण्याची गाठी मिळवण्याकरता आपल्याला पुढे जायचं. तुम्ही माणसं महाराज आम्हाला काम लई मोकार आहे, घरी नातवंड सांभाळायची, नवऱ्याचा डाबा करून द्यायचा, का अजून काय काम करायचे, धुणं असतात, भांडी असते, हे सगळं आम्हाला करायला लागते, आम्हाला वेळ नाही. मग तुम्हाला तिथं सांगत नाही वेळ ना, इकडं तर कसं तुम्ही तिकडं नाही कसं, थांबा आपण थोडक्यात बोलायचं. वेळ नाही ना तुम्हाला, कोणालाच वेळ नाही, सांगा कोणाला वेळ, कुणी आपण करणार नाही. वेळ तुम्हाला का नाही, मला एक उत्तर द्या. कर्माबाई नावाची एक संतबाई होऊन गेली, तुमच्यासारखीच होती कर्माबाई. ती का हा तुमच्यासारखीच होती, मी पाहिलेली, फक्त चित्रात पाहिली, समक्ष नाही पाहिली, तुमच्यासारखीच होती. तुम्ही कसं इकडे तिकडे सरक तिकडे सरक, ती कर्माबाई अशी होती. ती हा नाही ती मला नाही माहिती, बाकी कर्माबाई अशी होती. मला तिच्याबद्दल सांगायचंय की ती काम करत असताना प्रत्येक कामामध्ये राम म्हणायची, कृष्णार्पण वस्तू म्हणायची, जे काम करेल ते कृष्णाला अर्पण करायचे, अशा पद्धतीची असलेली ती कर्माबाई. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला आता तुम्ही काकडा ऐकता का नाही मला माहित नाही, पण काकडा ऐकत असेल तर तुम्हाला ते ठिकाणी उंच नीच काही नेहमी भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी या दासी पुत्र कन्या माळ्या सावते असं गोऱ्या कुंभाराशी अजून सजन कसायला हाय का नाही, देव करू लागला का नाही, कसे बोला लागला, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नाची नावे, घेता सज्जनाची नावे, नाव घ्यायचे. कशा करता, माळ्या सावत्या असं चोखा बेळ्या संगे ज्ञानियांची भिंत आहे का नाही. हा हे कशा करता आहे, हा हे कशा करताय सांगा, तर सज्जनाची नावं घेण्याकरताय, लाभ मिळवण्याकरताय. या संतांची या सज्जनांची नावं आयुष्यात घ्या, आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. पण हे कल्याण मिळवण्याकरता 8:23 झाले, 8 वाजून आपल्याला बरोबर 59 मिनिटांनी कीर्तन आपल्याला बंद करायचं, म्हणजे एक स्थगित करायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला आज ऐकायचे, कारण मी तुम्हाला आज 10वीत नेऊन सोडणार नाही. आज तुम्ही कवली बाबांनी तुम्हाला काल पहिलीत नेऊन सोडली, आज मी तुम्हाला दुसरीत आले. तुम्ही दुसरीत आता पण अ आ इ क काकी 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 आत्या ब ब ब बाळ, म्हणजे हे तुम्हाला आज शिकवण्याकरता तर ते नाव घ्यायचे, ब लकाना बा आणि क लकाना का. म्हणून अशा पद्धतीचं ज्ञानोबा तुकाराम ही नावं, सज्जनांची नावं आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात घ्यायची. तर ही नावं घेत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचे. सज्जन म्हणजे देव, देव म्हणजे संत, संत ते देव, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुकोबारायांनी ते प्रमाण मांडले, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा. तर ते विष्णू म्हणजेच तुका आहे. नामा झाला तुका आणि ज्ञाना झाला एका. तर पुण्य कसं संचित होत असतं तर याचं उदाहरण ज्ञानोबा तुकोबांचं सांगत. कारण ज्ञानोबा माऊलींचं असलेलं पुण्य, निवृत्ती गहिली कृपा केली पूर्ण. मग निवृत्तीने त्या ठिकाणी कृपा माऊलींवरती केली आणि निवृत्ती महाराजांची झाली माऊलींवरती कृपा. ही असलेलं पुण्य याची संच गाठी. माऊलींनी तुमच्या त्यांच्या जीवनामध्ये जेवढा परमार्थ केला, जेवढं ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ त्या ठिकाणी हे विचार समाजापर्यंत मांडले, ते संचय करून ठेवला. ह्याच पुण्य माऊलींनी 22व्या समाधी घेऊन पुढं माऊलींनी जो जन्म घेतला, माऊलींनी पुढे अवतार घेतला, तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वरूपाने त्या ठिकाणी घेतला. आजही आपण एकनाथ महाराज कोणचा जर अवतार असेल तर तो अवतार म्हणजे माऊलींचा त्या ठिकाणी अवतार आहे. माऊलींनी पुढे एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तो अवतार घेतला. म्हणून नाथांची भक्ती तुम्ही अनुभव सोमनाथ महाराज, गव्हाणे महाराज नाथांची भक्ती अनुभव, नाथांचा अभ्यास करायला सुरुवात केली ना, शांती अशी ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे होतं. मग गिरिजाबाई त्यांच्या पत्नीचं नाव, गिरिजाबाईचं इतकं
नाथांना त्या ठिकाणी, तुमचं नाव नाथाची, मग नाथांना इतकं त्यांनी सपोर्ट त्या ठिकाणी केला, एवढा आधार दिला. एखादा वारकरी आला तर त्याला मस्तपैकी सुंदर भाकरी त्या ठिकाणी, सुंदर असं कालवण भाकर त्या ठिकाणी केली. तुम्ही करताय वारकरी आले का आणा गुलाबजाम, सोड्या तेलच्या करा पुऱ्या, आमच्या कशाची परवाट लागते असं केलं. म्हणून वारकऱ्यांना काय पाहिजे, साधं पाहिजे. एकदम भाकर कालवण, आमची सोमनाथ महाराज सुरू कार्यक्रमात ती भाकर, तुझा भात आणि तुमची ती जिलबी आणि तुमच्या पुऱ्या, बाबा तुमच्या तोंडाला पाणी सोडून असं खाऊन आम्हाला बघा. आम्हाला काय सारखं कडधान्याचं कालवण लागतं, सुंदर भाकर लागते. का लागते तर साधनेत असताना राजस्थानला आम्ही खात नाही, आम्ही साधनेत आहोत, आम्ही साधक आहोत. ऐक नाही सोमनाथ महाराज, साधक आहे का नाही आपण, म्हणून साधकांना साधं द्यावं म्हणून आम्ही साधे. आमचं काय, आम्ही सोमनाथ महाराज आम्ही साधे माणसे, आमचे गावाने बाबा साधी माणसे, आमचे प्रकाश महाराज साधी माणसे आम्ही, म्हणून आम्हाला साधावं. ह्या साधकांना ह्या जीवनामध्ये परमात्मा करतात, तुम्ही त्यांना जपा. आणि हे जपल्यानंतर ती तुम्हाला त्या पद्धतीनं प्रोत्साहन करून त्या ठिकाणी ज्ञान देणार. त्या पद्धतीने बाप पकवली, त्या पद्धतीने दोन्ही तिन्ही महाराज गायन करून तुम्हाला तृप्त करेल. जसं की आपण आज तृप्त ऐकत आला, त्याच पद्धतीने गायन तुम्ही तुमच्या जीवनात ऐकायचे. हे मिळवण्याकरता संत ते देवते, संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा नाथ महाराजांचा जो परमार्थ आहे तो माऊलींच्या पुण्यगाठीने झाला. म्हणून नाथांची असलेली सगळ्यात जास्त नाथांची चरित्र, नाथांचे अभंग सगळ्या संतवाणीमध्ये, संतांपैकी नाथांनी लिहिलेले ग्रंथ फार मोठे आहेत. नाथांनी एवढे ग्रंथ कोणीच कोणत्या संतांनी लिहिले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगून जाईल, माऊलीनंतर माऊलींच्या समकाळामध्ये नामदेव महाराज, चोखामेळा महाराज, सावतामाळी महाराज, संत गोरा काका कुंभार अशी असलेली ही संत मांदियाळी होती. ह्या संत मांदियाळीद्वारा त्या ठिकाणी माऊलींच्या जन्मानंतर नाथांचा जन्म सांगितला जातो. आणि ह्या नाथांच्या जन्मामध्ये नाथांनी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये जो परमार्थ केला तो संतांसाठी केला. आणि माऊलींचा जो परमार्थ आहे तो पुढं माऊली तुकोबारायांपर्यंत, आणि माऊलीचा जो परमार्थ तो नाथांपर्यंत केला. नाथांनी त्यांच्या जीवनामध्ये फार प्रगती त्या ठिकाणी केली. बघा, मी अभ्यास असा केला, संतांच्या मांदियाळीपासून संतांच्या मांदियाळीपर्यंत कसे संत झाले, तर आमचे संत निळोबाराय महाराजांपर्यंत मी पोहोचलो. 5 संत महत्वाचे सांगितले जातात संत मांदियाळीमध्ये, ज्या संतांच्या ग्रंथाला सर्वसामान्यपणे सर्वांनी मान्यता दिली. असे फक्त 5 संत आहेत. त्यामध्ये 1 नंबरचे आमचे संत नामदेव महाराज आहेत, 2 नंबरचे संत आमचे माऊली ज्ञानोबा आहेत, 3 नंबरचे संत शांतिरोमय एकनाथ महाराज आहेत, 4 नंबरचे संत आमचे जगदवंदनी जगद्गुरू तुकोबाराय महाराज आहेत, आणि 5 नंबरचे शेवटचे संत ज्यांना नमोद केलं जातं ते आमचे, ज्यांची कृपा आमच्यावरती आज आहे, असे संत निळोबाराय महाराज, गुरुभक्त गुरुनिष्ठ असलेले संत निळोबाराय महाराज, ज्यांचा जन्म आमच्या शिरूर तालुक्यातील रामलिंग या गावामध्ये झाला. त्यांची समाधी पिंपळनेर या गावामध्ये आहे. निळा म्हणे पिंपळनेर, तुझे केले पंढरपूर, म्हणून पंढरपूर सारखं दक्षिण वाहिनी गंगा त्या ठिकाणी आहे. पुंडलिकाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. पांडुरंग परमात्मा निळोबारायांचं त्या ठिकाणी वय झाल्यानंतर, जसं आमच्या गावाने बाबांचं वय झालं तसं निळोबारायांचं वय झाल्यानंतर गावाने बाबांना आता पुढे जायला लागलं. अजून पण तुम्ही चांगले येतात, तुमची चांगली तब्येत चांगली दिसते, ते परमार्थाचं पुण्याचं संचयची गाठी असते. त्यामुळं ना त्या ठिकाणी निळोबारायांना त्या ठिकाणी पंढरपूरला जायला झालं नाही. म्हणून देवाने असं केलं, बऱ्याच ठिकाणी केले. सोमनाथ महाराजांनी अभ्यास करा की देव काय करतो, जोपर्यंत तुम्हाला त्यांच्याकडे येता येते तोपर्यंत देव तुम्हाला येऊ घेतो. आणि तुम्हाला एकदा चालता आलं नाही, तुमचे पाय थकले, मग देव काय करतात, स्वतःहून ती जागा सोडतात आणि संतांकरिता ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी येतात. त्याचं एकमेव उदाहरण पहिलं सांगतो. जगदवंदनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या असलेल्या देहूमध्ये ज्या मूर्ती आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत. त्या आंबेच्या वनामध्ये त्या ठिकाणी त्या मूर्ती त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या आल्या आणि त्या मूर्ती त्या ठिकाणी स्वयंभू आहेत. म्हणून संतांकरिता तो भगवान परमात्मा स्वतःहून अवतार घेतो, तो म्हणजे त्या ठिकाणी साक्षात देहू निवासी असलेले जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याकरिता आल्या त्या मूर्त्या आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आमच्या पिंपळनेरला सुद्धा संत निळोबाराय महाराज यांच्याकरिता त्या मूर्त्या कुठून आल्या, तर शिरूर तालुक्यामध्ये तळेगाव डमडेच्या दक्षिण बाजूला विठ्ठलवाडी गाव आहे. त्या विठ्ठलवाडी गावामध्ये संत निळोबाराय महाराज यांच्याकरिता त्या पांडुरंग परमात्म्याच्या साक्षात विठ्ठल रुक्मिणी असलेली मूर्ती त्या ठिकाणी त्या भीमा नदीच्या डोहामध्ये आल्या.
आता काय झालं, भीमा नदीच्या टोहातले त्यानं ते आलेल्या त्या मूर्त्या त्या निळोबरायांसाठी होत्या, पण काय झाले आमच्या पिंपरीत आल्यात, मग आम्ही तिकडे राहटणीला आणि इकडे काळेवाडीला कशाला द्यायचं, आमच्या आहेत ना त्या. मग अशा पद्धतीनं त्या विठ्ठलवाडीकरांनी बघायला गेले ते मूर्ती उचलायचा प्रयत्न. आल्या कोणासाठी होत्या, निळोबरायांना. ज्यांच्यासाठी आल्या त्यांच्यासाठीच त्या जाणार होत्या, पण विठ्ठलवाडीकरांना एकालाही ती मूर्ती हल्ली नाही. मग निळोबरायांना साक्षात्कार झाला की तुझ्या करता मी त्या विठ्ठलवाडीच्या डोहामध्ये भीमा नदीच्या पात्रात आलेलो आहे. म्हणून त्या विठ्ठलवाडीमध्ये त्या ठिकाणी निळोबराया जाऊन पोहोचले. साक्षात त्याच्या सोबत सगळे सवंगडी आले, गाजरे कुटुंब आहे त्या ठिकाणी, त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. अशी असणारी ती कुटुंब सगळे आले आणि निळोबरायांच्या सगळ्या लोकांनी ती सहज मूर्ती उचलली आणि आजही ती मूर्ती निळोबरायांच्या राहत्या वाड्यामध्ये आहे. ती मूर्ती ते साक्षात आज त्या ठिकाणी आहे. म्हणून ही स्वयंभू मूर्ती आहे. म्हणून निळामने पिंपळनेर तुझे केले पंढरपूर असं असणारं निळोबरायांचं क्षेत्र पुण्याची गाठी असेल तरच देव आपल्यासाठी येतो. ह्याच वाक्यावरून आपण या ठिकाणी गेलो की पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. कोणता लाभ आपल्या जीवनात होतो तर तुकोबराय सांगतात की हा लाभ आमच्या जीवनामध्ये आमच्या देहूला पांडुरंग परमात्मा साक्षात रुक्मिणी माता स्वयंभू रूपाने आमच्या देहूमध्ये आल्या आमच्यासाठी राहिला. हा लाभ आमचा फुकाट आमच्यासाठी झालेला आहे. फुकाट मानताच येणार नाही, कारण निळोबरायांचं तुकोबरायांच्या जीवनात जर पाहण्याचा प्रयत्न केला, विश्वंभर बाबापासून बोलोबा बाबापर्यंत असलेली परंपरा, तपोनिधी नारायणपर्यंत महाराजपर्यंत असलेली परवा, 8व्या पिढीपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांसाठी तो आलेला तो भगवान परमात्मा आहे. म्हणून सज्जनांची नावं घ्यायची, ही पुण्यगाठी आपल्या जीवनात होतात. हे संतांचा महिमा, संतांची महिमा अवघी मोलाची सीमा, झाली मोलाची सेवा, झाली मोलाची सीमा. आपल्या संतांचा महिमा वर्णायचा आहे, कारण या संतांच्या महिमेमुळं, या संतांच्या वाचेमुळं, या संतांच्या असलेल्या भक्तीमुळं आपल्याला ती विश्रांती लाभते, आपल्याला तो लाभ मिळतो. आणि संतांचं केले, संतांनी फुकाट नाही केलं, संतांनी लय प्रयत्न केला देव मिळवण्याकरता, लय प्रयत्न केला सुखाची प्राप्ती मिळवण्याकरता. सुख म्हणजे काय तर तो भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे. ज्ञान म्हणजे काय तर तो भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे. आणि हे पुढे हे याचाच प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. आता माझ्या कीर्तनाचा महत्वाचा मुद्दा चालू झाला, हे कुठं आहे? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे. बरोनी उरला चराचरी, बरोनी उरला चराचरी, बरोनी उरला चराचरी, बरोनी उरला. देवन बनाला परी, बरोनी उरला चराचरी, बरोनी उरला चराचरी.
चराचरात नसलेला. आता आम्हाला त्याची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. कारण काल नामामध्ये तुम्हाला त्याची ओळख करून दिली असेल गव्हाणे बाबांनी. तर माझ्या शैलीमध्ये आज मी देतो. त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये दिली, आज मी माझ्या शैलीमध्ये दिली. पण या दौडकर मला त्यांच्या शैलीमध्ये तुम्हाला आहे का नाही? तुम्हाला आहे ना कवाई? हा असे देत जाऊया ना. हे आपले लोक आहेत, आपल्या लोकांना मोठं करायची काय. म्हणून त्या सज्जनांची नावं घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्याची गाठी हवी आहे. पुण्य हवं आहे. पुण्य आपण म्हणतो का म्हातारं गेलं पण शेवट ते नाव घेऊन गेलं. पण शेवट काय म्हणतो? राम नाम सत्य म्हणतो का नाही? सत्य काय आहे? देवाचं नावच सत्य. मग तो पुढे सांगा बरं. माणसाकडे देव पुढे, देव आहे देव आहे. आता आम्ही प्रमाण दिलं ना, हृदय मंदिरी शोधीन पाये, देव नटला नाना परे, भरून उरला चराचरी. तो नाना प्रकारे नटलाय पण चराचरात भरून उरलाय, तो उरून उरलेला आहे. म्हणून तो भगवान परमात्मा पुढे इथं लांब शोधायला जाऊ नका. तो भगवान परमात्मा कसा आहे ते पाहिजे असेल तर समोर विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उभा आहे, तसा देव दिसतो. पण देव तसा आहे का? तो चराचरात नटलेला आहे. तो कशा स्वरूप आहे? त्याला अंग नाही, त्याला रूप नाही. तो कसा दिसतो हे माहित नाही, फक्त असा आहे तुम्हाला दाखवलंय. म्हणतो तो भगवान परमात्मा तो कशा स्वरूपात आपल्या रूप. एखादं म्हणतं कांदे देवासारखा धावून आला, रात्रीचं ₹1,00,000 मला धावण्यात लागत होतं, पण सज्जनासारखा माणूस धावून आला आणि त्यांनी माझी गरज केली. मी त्याला जरी नाही टायमाने दिलं पण त्यांनी माझी गरज तो माझ्यावर असतं. पण तरी सुद्धा तो भगवान परमात्म्याचं असलेलं स्वरूप, असलेला अंश त्या व्यक्तीमध्ये उतरतो आणि तो व्यक्ती तुम्हाला मदत करतो. हाच देवाचा असलेला अंश आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून ती ज्योत आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहात प्राण नावाचा तो भगवान परमात्मा, जीव नावाचा तो भगवान परमात्मा आपल्या हृदयात समाविष्ट आहे. पण जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला तुम्ही जाणत नाही, या शरीराची तुम्हाला देह, या शरीराची असलेली संकल्पना, या शरीराची असलेली किंमत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो भगवान परमात्मा तुम्हाला समजणार नाही. हा भगवान परमात्मा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर संतांची नामे घ्यावी लागतील. मेघे माझी वाचा तुटी, महालाभ भोगासाठी घेता सज्जनांची नावे. म्हणून ही सज्जनांची नावं आपल्या जीवनात घ्यायची. ही नावं मिळवल्यानंतर पुण्य मिळेल आणि हे पुण्य मिळाल्यानंतर तो भगवान परमात्मा, जसं मगाशी मी नमूद केलं की या जीवामध्ये त्या शिवाचं स्वरूप झाल्यानंतर ती साधना आमच्या जीवनातून ती घडली. ती कशी साधना आहे मला पुढे सांगायचे. ती साधना करत असताना वारी पंढरपूरची आपल्याकडून घडते. पण ती कशी घडते? बया एका म्हातारीने मला सगळं मिळालं, तिनेच भाकर खायला लागते, तिनेच पैसे मिळालं, तिच्या झेंड्यावर पंढरपूर केलं, आवाज चालले पंढरपुरा, पण तिचं लक्ष मागलं, सगळं माया गेलं. आवा म्हणजे चालले पंढरपूरला, माया गौऱ्या बोलू नको, माझं कळवळ बोलू नको. ते मस्त म्हणत प्रकारे मी आता सांगत नाही कारण वेळ आपल्याला कमी, पण आपलं लक्ष मागं लागतं घरी. मग हे घरी लागल्यानंतर तू कोबऱ्या सांगतात की तुमचं लक्ष जेव्हा घरी लागतं तेव्हाच तुम्हाला पुण्याचा संचय तो कमी होतो. लाभ होत नाही असं नाही, पण तेवढ्या टक्क्याने तो हळूहळू कमी होतो. म्हणून मन कराले प्रसन्न, ते चित्त त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या त्या पायापाशी लावा. पायात काय आहे? कारण आपलं लय महत्वाचा विषय पायात काय आहे. कारण तुका म्हणे पापे जाती संतांची या, ती जप कशामुळे जातात? तुका म्हणे पापे जाती संतांची या जपणं जातात. कोणतं जप? ज्ञानोबा तुकार. हो म्हणजे महाराज तेच घेतात, तुम्ही टाइमपास करताय की आमचा. मग ही नावं घेतल्यानंतर पाप जातात. पण ही पाप जाण्याकरता काही संचयाचा मूळ महत्वाचा आपल्याला फायदा होतो. ते पुण्य कोणतं? ती साधना आपल्या जीवनात आपल्याला पाहायची. अगोदर सगळ्यांनी साधना पाण्या अगोदर चालून एकदा हात वर करायचे. कारण दंडके या हात वर, दंडके करा हात वर, केलं का? चांगले मोठे हात वर करा. आणि महाराज तेच कडक बोलायचं, तुम्ही वाचनात परमात्मा आपला
नामस्मरण तुका म्हणे पापे जाती संतांची अजपी संतांवर पाप जातात. पापावरती आपल्याला बोलायचे. पापा आता आपल्याला पापावरती बोलायचे. पापा आहे का सगळे? हा, पापावरती आपल्याला बोलायचे. हे पाप नाही, ते पाप वेगळे. पाप म्हणजे दोष. तुका म्हणे दोष, तुका म्हणे पापे जाती संतांची अजपी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सगळ्या अभंगाचा सार असतो आणि सांगतात की तू काकुळती देतात की बाबा हो, ही पापा जर घालवायची असेल, पापे घालवायचे असतील तर संतांची नामाचा जप आपल्याला केला पाहिजे. तर हे साधनात्मक आपल्याला पाप करायला जर घालवायचं असेल तर काय करावं माय बाप? पापावरती मी नेहमी बोलत असतो. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष सकळ पापे. दोन्ही म्हणायचे. वाद घालायचा गावाने महाराज नाही. पापही म्हणायचे, दोषही म्हणायचे. सगळं मांडणी एकच धरायची म्हणजे दोन्ही एकच धरा. एकच हीच नाही धरायची, तीच नाही धरायची. एकला चालेल, दोनला चालेल. ती तिथीचा फरक आहे. तिथी जशी येईल, तिथीचा वेळ जसा येईल त्याप्रमाणे ते आपल्याला करायचे. पाप वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती बंगा दृष्टी पडद ब्रह्मगिरी त्याशी नाही येऊ करी. पण आपल्याला फक्त वाचे म्हणता गंगा गंगा याचाच अर्थ पाहिजे. वाचेने एकदा गंगा स्वतः करता म्हणा, एकदा त्या भगवान परमात्मा करता म्हणा. आणि हे म्हटल्यानंतर सगळी पाप आपले निघून जातात. त्याचप्रमाणे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. ही वाचे म्हणता म्हणा, नाहीतर संतांची जपेने म्हणा. पण ती पाप आपली जायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी करावा लागेल. मग आपण आजपासून ठरवा, आतापासून ठरवा की मी इथून पुढं कर्माबाईसारखं कामात राम. ज्ञानोबा तुकाराम टपाक टपाक, ज्ञानोबा तुकाराम टपाक टपाक, ज्ञानोबा तुकाराम घटून घटून. हे चपात्या कसं लागतंय? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मिक्सर वाटून सुद्धा मिक्सरचं स्वतःच आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे पण त्याचं नाव आपल्याला सजवण्याची घ्यायची. अजून वाटत तर तुम्ही काही तर वाटत नसाल. पाटाय नाही बघायला, त्याचं वाटाय नाही, वरटा नाही, पाटाय नाही. तिथं नाव नाही मिक्सर येतं. मग ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम त्याच्याच स्वर ऐका नाही. मिक्सरचा स्वर आम्ही लावतो. सायरन ते इंजिन गाडी नसतात त्या स्वरात लावायचं, ते उतरायचं आपण आणि ती नाव घ्यायची. आपल्या आयुष्यात ती नाव घेण्याकरता आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळ आहे. आपल्याला लय वेळ आहे. माझ्याकडे भरपूर वेळ. मी सगळी माझी शेतीवाडी पाहून कापतो. माझं आता एक पिठी काढायला अजून 10 दिवसांनी सगळं करून ये. असं नाही का सगळं तू महाराज चाललाय मोकळा त्याला काय काम नाही. अशी कुणी मला मिळत नाही. ह्या स्वामीनाथ महाराजांना माहिती. परमात्मा आपला सगळा स्वच्छ सुंदर वाजनात आपला लाचार परमात्मा कीर्तन मिळावं म्हणून आपण कधीच परमात्मा केला नाही, कधीच तोंडाने मागितलं. कीर्तन आपल्याला म्हणजे करायचंच नाही. फक्त ह्या निष्ठावंत व्यक्ती करता काम करायचे. जी निष्ठावान व्यक्ती आज कीर्तनात बसली यांच्यात करता येईल. सगळ्या समाजाचं आपल्याला घेणं देणं नाही. थोड्या वेळ स्वार्थी व्हायचं. पण निष्ठावंत व्यक्ती जी आहे तेच आज मी नेहमी सांगत असतो. मी म्हणजे माझा परमार्थ सांगत असतो. माझा अभ्यास बोलतो की आजही जो व्यक्ती कलियुगामध्ये जगणारा, जो द्वापार युग, त्रेतायुग आणि कृतयुग सत्ययुगामध्ये जो झोपतो, त्या युगातला काही अवलंब आपल्या जीवनामध्ये करतो. जसं की मिक्सरचं वाटणे, की जर तुम्ही आज पाट्या वाटलं तर तेच सारखं सुख तुम्हाला मिळणार नाही. ते सगळं शुद्ध अन्न मिळणार नाही. जर तुम्ही आज कडधान्याचं अन्न जर खाल्लं तर तुम्हाला त्याच्यात विना केमिकल, आम्हीच 15-15, 20-20 रोगर केमिकल तुमचं मार्शल अशी औषधं मारतो त्याला. एवढी औषधं 15-15 जर आम्हाला सोडलं का पानात ती रंगत आहे, सुंदर भाजी दिसते. तुम्ही पिवळी भाजी घेणार नाही आम्हाला माहिती. तुम्ही भाजी घ्यायला गेले मेथीची गड्डी पहिले विचारताय 5ला आहे ना 2ला देते का असं विचारता का नाही. मग ती गड्डीची तुम्ही कशी टपुऱ्या पाण्याची अंगठ्यावानी पान ज्या मेथीचं दिसन, जी मेथी फ्री दिसन ती मेथीची गड्डी आम्ही घेतो. आता तुम्ही गावरान कोथिंबीर घेता का आशुका नावाची कोथिंबीर घेता मला माहित नाही, पण जी टवटवीत दिसते दिसायला चांगली ती आपण मग घेतो. पण ह्याच्यात आपण दिसतं म्हणून तसं नसतं. म्हणून जग फसत असतं. तुम्हाला फसवेगिरीतून सावध व्हायचं असेल तर अंध कलियुगामध्ये
जो मृत्यू सांगितलेला आहे तो अन्नाद्वारे सांगितलेला आहे. तुम्ही असं महाराज आमचा असा व्यक्ती होता, कधीही महाराज तंबाखू दिसत होतं तरी सुद्धा त्याला कॅन्सर झाला आणि त्याला जावं लागलं. कशामुळे कॅन्सर होते? कॅन्सर म्हणजे काय, ही शरीराची गाळण आहे, त्याच्याबद्दल केमिकल ते बाजूला होऊन ते कॅन्सर होतं, मृत्यू माणसाचं होतं. आज पॅरालिसिस सारखे आजार आहेत. आज मी 2 मिनिटं बसलं ना, तुमचं काय माझंच आहे, पाय असे लांबून बसवायला लागले, तिकडला पाय उचलला का इकडला उचलायचा, तिकडचा पाय उचलला का इकडला पाय उचलायचा. अशा पद्धती का होतं याचा तुम्ही विचार केला का कधी? अन्न शुद्ध नाहीये आणि त्या अन्नाद्वारे कारण त्याच्यातून असं झाले घरात फ्लॅट, आपला फ्लॅट आपल्यापाशी, आपलं दार आपण लावून घेतलं का शेजारच आपल्याला घेणं नाही. आता आम्हाला असे सवय लागली माणसात राहायची, सारखी बोलायची, आम्ही चालता वळता आमचा कार्यक्रम असतो. त्यामुळं ते एक तुम्हाला आता मला तुम्हाला तुमचे पाहिलं ह्या सगळ्यातून तुम्ही संप्रदायाचं काम करताय, याच्यासाठी तुम्हाला तुमचं पुण्य आणि तुमचं असलेलं गुणगान मला गावं लागेल. कारण तुम्ही एवढं करताय, कारण हे सोसायटीत होत नाही. माझ्या मित्रांच्या अनेक सोसायटी पण अशी सत्य होत नाही, पण तुम्ही आज सप्ताह करताय. पांडुरंग परमात्म्याचे एवढं मंदिर आज उभारलंय, हे तुमची पुण्य आहे. म्हणून हे पुण्य मिळवण्याकरता काही साधनांची गरज आहे. जशी की तुमच्या असलेली पंढरपूरची वारी, त्यामध्ये किती नंबर दिंडी पिंपरीचा? 105 नंबरची दिंडी, त्याच्यात तुम्ही सहभागी होता आणि अशा पद्धतीच्या दिंडीत सहभागी व्हा. ती साधना करा, पंढरपूरची वारी सोमनाथ महाराज करा, त्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण आम्ही करू. पंढरीचा वारकरी नाही नाही नाही, पंढरीचा वारकरी आम्ही वारी करतो म्हणून चला पंढरीला जाऊ. हा, आणि ते पंढरीला गेला, रुक्मिणीवरा डोळा पाहू, रुक्मिणी डोळावरा पाहू. तो रुक्मिणी पांडुरंग परमात्मा डोळ्याने पाहायचे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकठेवरी ठेवूया. ते सुंदर ध्यान, ते असलेलं रूप ते पाठीकडे पाहायचे. पण ह्याच्याकरता काही साधना महत्वाच्या आहेत, त्या साधना करा. पुण्य आपल्या आयुष्यात मिळल्याशिवाय राहणार नाही. अशा स्वरूपाचं पुण्य मिळवायचं काही साधना मी तुम्हाला जीवनात सांगून जाईल. शेवट माझ्या राहिले आता जवळजवळ 11 मिनिटं राहिले. 11 मिनिटातलं सुद्धा 10 मिनिटं घेणार. 1 मिनिट सुद्धा तुम्हाला जास्त मी ओव्हर टाइम करीत नाही. आणि मी ज्येष्ठांना सांगून सोडून दिले, ज्येष्ठ जेवढे असतील यांना सांगायचं मी सोडून दिले, कारण हे उपयोग त्याच्या जीवनात करीत. फक्त आज ऐकायचं, उद्या ऐकायचं, आज ऐकायचं, उद्या ऐकायचं, तेच चालले. रोज ऐकायचं, पण जीवनात बदल तुम्ही करणार कुशाल बाया नाही म्हणतात भाऊ. म्हणजे एवढ्या वेळ मी पार्टिंगच्या देठापासून आढळतोय, कुशाल नाही म्हणतात. खरंच म्हणलं गेलं तुम्ही नाही सांगा, खरं सांगा मला नाही म्हणलं गेलं. मग आम्ही सुधारणार नाही. म्हणून एक साधना शेवटच्या 10 मिनिटात समजून जाईल. पापावरती आपल्याला बोलायचे. मायबाप अशी पाप आपल्या जीवनातली जातात, जी पाप आपण आज पिंपरी गावात याची कॉलनीत की ती पाप कोणती? एखाद्याला टोचून बोलले, एखाद्याला स्वयंपाक खराड झाला तर खराड झाला, मग बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो. पण संतांची कीर्ती मी कधीही ऐकलेली नाही. संत कीर्ती श्रवणी कधीच माझ्या आली नाही. पितृपसनाला वाट त्या ठिकाणी मी दिली. मुका पण झालो, बहिरा पण झालो, पण माझ्या जीवनात मी कधी संतांचंच नाव घेतलं नाही. फक्त टिंगर आणि टावर हे थाने, याला नाव ठेवलं, त्याला नाव ठेवलं, याने मला आवडून दिला नाही, त्या मला आवडून दिलं. हे वेळ नावे करताना आपण आपल्या जीवनामध्ये जर केले तर आयुष्यात तुमची जी पाप कोणती जातात, ज्या स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला आहे, ऐका ऐका ऐका, काय 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 काय, ज्या स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान आहे, हे केल्यानं पाप होतं. आणि ते तुम्ही केलं, म्हणा ना केलं, तुम्ही केलं तर ते तुम्हाला माहिती असं सुद्धा केलं, ते पाप जात नाही.
केलं, तीर्थाचा बाप तुमचं पाप घालू शकत नाही, तीर्थाचा बाप घालू शकत नाही. कुठं कोणतं पाप आपण केलं ते दोष आपले जाणार नाही. जे आपल्याला माहिती नाही पाप होते, मुंगीचे रायटा पाप होते, हे केल्यावर ते पाप होते, ते पाप तुम्हाला माहिती होते, पण ते जात नाही. तीर्थाचा बाप घालीत नाही. त्याच्याकरता तुम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या त्या दरबारामध्ये यमाचे किंकर, ती यमाची किंकर मारी ती तोडी ती झोडी ती, यमाला त्या ठिकाणी माणूस की नाही काय नाही तुम्हाला तिथं वर घेतलं बघून घेतलं जाईल. बघतोच तुमच्या पोरं आले असं म्हणतात, मी नाही म्हणणार, पण बघतोच तुमच्याकडे तुम्ही इथून निघा, मग शेवट मला मी तुम्हाला गाठ येतो अशा स्वरूपाचं आहे. म्हणून पाप करत असताना, दोषमुक्त जीवन जगत असताना पुण्याचा संचय करा, फुकाट नाव घ्या आणि फुकाट संचय करून संतांच्या पायावरती विश्वास ठेवा. आणि हे करत असताना कोणती साधना करावी, तर एक साधना आज मी माझ्या जीवनात साधून जाईल. माझ्याकडे राहिल्या जवळजवळ 8 मिनिटं राहिल्या, त्याच्यात ते 5 मिनिटं सांगतो. नर्मदा परिक्रमा जी आहे ती आपल्या जीवनात जर आपण केली तर आज साधुत्व, सोमनाथ महाराज, साधुत्व वैराग्य प्राप्त आपल्याला होता का? माझा शब्द फाटलाय म्हणजे ती घेण्याची इच्छा सुद्धा राहत नाही सोमनाथ महाराज, खरंच नाही. मला एक पोलीस 2-3 दिवस चालेल सांगून की महाराज तुम्ही 12 शिवाराव, की मी लई वेळ तर जाईल नको नाही मला घ्याच, आता एवढा आहे तरी हट्टा केला, आता मला उद्या घ्यायची. ते का नाही घेऊशी वाटत सोमनाथ महाराज, नाही करूशी वाटत, नाही वैराग्य प्राप्त नको, नाही करायचं ते, नाही विकत घ्यायचं. कारण तुकोबरायांनी आमच्या ज्ञानावर दुकान एवढं सर केलं, आपण कशासाठी घ्यायचं. आज शर्ट सुद्धा मी धुवून घालतो. सोमनाथ महाराज एकाच शर्टावरती एकाच लुंगीवरती अख्खं 3 महिने नर्मदा परिक्रमा, शर्ट फाटला तेव्हा टाकून दिला, दुसरा घेतला. जे हे वैराग्य निर्माण होते, नवीन घ्यायचं नाही, आपल्या पायापाशी पाहून आपण परमार्थ करायचा आहे. आज 3 दिवस चप्पल तुटली सुद्धा तरी घेतली नाही. म्हटलं मला देवासाठी तेवढं मला पुण्य मिळवायचे, जेवढं मला सण झालं पाहिजे तेवढं मला ते घासायची, तेवढं साधना मिळवायची. तो भगवान परमात्मा एवढं आपलं संचित पाहत असतो, तो किती पद करतोय. त्याकरिता नर्मदा परिक्रमा 3600 किलोमीटर 2दा त्या ठिकाणी माझा पायी करण्याचा लाभ मला त्या ठिकाणी मिळाला. एकदा वयाच्या 25 वर्षामध्ये आणि एका वयाच्या 26 वर्षामध्ये, आता माझं 27 वय रनिंग आहे. म्हणून ही साधना माझ्या जीवनात 2दा घडली. दोन्ही कीर्तन जर टाकली, विश्वास महाराज गाडगे नर्मदा परिक्रमा कीर्तन, तर 2 वर्षाची कीर्तन युट्यूबला येतात. बारीक आहे का? बारीक. जेव्हा तुम्हाला समजेल की एखाद्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त कसं होत असतं. आता हे गावाने बाबा आहे आमच्या समोर, हे ब्रह्मज्ञान, हे काय पाठ करून नाही कीर्तन. गावाने बाबा तुम्ही का अभंग निवडता, इथं आल्यावर माझं सुद्धा असेल. या बाबाने म्हटलं 5 अभंग घेऊ, यांनी सांगितलं असं बघा तुमच्या याच्यावर. म्हणलं हा अभंग मला आले साक्षात, इथं पाया पडलो म्हणून सांगितलं, इथं आल्यावर हे घरी बसून नाही, इथं आल्यानंतरच काही ते निवडायचे. म्हणून नर्मदा परिक्रमा आपल्या आयुष्यात करा, पण एक सगळ्यात महत्वाचं हात जोडितो, तो मला जोडितो. नर्मदा परिक्रमा करत असताना महाराष्ट्राचं नाव खराब होणार नाही एवढं आपल्याला पाहा. कारण आपली महाराष्ट्राची लोक जातात परिक्रमेला, मी नेहमी पाहतो महाराष्ट्राचं नाव मला सांगायचं म्हणजे त्यांना लाज वाटायची, तो अंगाव काटायचं. कारण की साधू त्या लोकांना त्या पद्धतीने पाहतात. सगळे नर्मदा परिक्रमेपैकी 90% महाराष्ट्रातली लोक परिक्रमा करतात, पण आपल्या लोकांचं वागणं तिथं, हे वागणं बरं नव्हतं. ते काय आहे म्हणतात ते आहे, ऐकून आलंय, हे वागणं बरं नव्हतं, ते वागणं त्या ठिकाणी करतात. मग आम्हाला भातच पाहिजे, आमच्यासारखं आम्हाला भाकरीच पाहिजे. अरे पण साधू संत आता ठीक आहे, याची कॉलनी आपली, तिथं म्हणलं मला भाकर करायचं, भाकर मिळते, तिथं कालवण करायचं म्हणजे आमच्या महाराज चला आमच्याकडे पाय लावायला जाऊ. मग ते पाय लावायला होता, पण ते भाकर आपल्याला मिळते. म्हणजे हे तर मिळतंय महाराज सोमनाथ महाराज, पण त्या ठिकाणी वैराग्य महाराज, माणसांची परिस्थिती नाही, आदिवासी भाग आहे, अशा ठिकाणी आपण मला हे द्या, मला करी खायची सवय, तू घरीच राहणार, तिथं कशाला राहतो. म्हणजे ही परंपरा ती ठिकाणी आपली मोडायची नाही, आपलं नाव खराब करायचं नाही. म्हणून जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा करायची असेल तर पायी करा. ज्याला पायी करायला वेळ नाही, एक सांगतो 20-25 किलोमीटरने जर तुम्ही चालले तर 3-3.5-4 महिन्यात तुमची आरामशीर परिक्रमा होते. आणि जर तुम्ही 35-40 जर चालले तर तुमची 3 महिन्याच्या आत 2.5 ते 3 महिन्यात होते. आणि जर तुम्हाला एवढं काय होत असेल तर आपली 2 व्हीलर घेतली तर 2 व्हीलरने जरी गेले तरी सुद्धा आपली 15 ते 20 दिवसात होते. पण ते दृश्य पहा, कारण ते दृश्य आपण आपल्या मुखाने डोळ्याने जर पाहिलं इतकं पुण्य मिळतं. तुम्हाला खरं सांगू का, ज्याला कॅन्सर आहे, ज्याला ब्लड प्रेशरचे आजार आहेत, त्याने फक्त 3 महिने राहायचं तिथं. मी तुम्हाला कागदावर लिहून देणार. हा व्यक्ती त्या ठिकाणी 3 महिने राहिला,
तिने ते नियम पाळले, ते पाणी पिला तर त्याच्या निवळात असलेला कॅन्सर निघून जातो. हे मी आज लिहून देतो, तुम्ही जा आणि 3 महिने राहू तिथे शेवा.